संजय अण्णा पवार आणि महेश भाई पवार आपणास दोघांना विनंती असेल आपण या मुख्य मंचावर उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचा देखील मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो। मॅच लेवल सुरुवात शो द गुड गेम आणि क्वालिटी क्रिकेट याच्यासाठी केला होता ठास हा क्षण गोड व्हावा आणि याची देही याची डोला इथे रंगतोय मेगा फायनलचा सोहळा प्रत्येक प्रेक्षकांचा नक्कीच प्रत्येक प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत हा मेगा फायनलचा सोहळा पाहण्यासाठी आणि कोण जिंकेल हा देखील आता मोठा प्रश्न असेल। प्रत्येक बॉलवर या ठिकाणी नजर ठेवावी लागेल। 4 षटकांची मॅच आहे आणि एखादा मोठा टार्गेट या ठिकाणी सेट करावा लागेल। बॉल टेक ऑफ घेतो त्यानंतर विकेट किपरचं जजमेंट एफर्ट भरपूर चांगलं होतं परंतु जजमेंट थोडं खराब होतं। याचा अनुषंगाने व्हाईट बॉलचा इशारा देखील पंचाने आमच्यापर्यंत पोहोचवलाय। नक्कीच अभिमानाची स्वाभिमानाची मानवलीकरांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा दिवस क्रमांक शेवटचा आणि अंतिम सामना देखील आपल्या भेटीला आलाय। भरपूर चांगली मॅच रंगेल परंतु काय घडेल दोन्ही संघ ताकदवर संघ आहेत। मसा परिसर क्रिकेट असोसिएशन मध्ये 2 चॅम्पियन संघ या ठिकाणी नक्कीच ॲक्शन मध्ये खेळताना पाहतोय। चांगला बॉल प्रथमेश बॉलिंग मार्क वर षटक क्रमांक 1 मध्ये प्रथमेश देसले या खेळाडूची देखील आपण चर्चा करायला हरकत नाहीये। काय बॅटिंग केली होती आणि बॅटिंगच्या जोरावर इम्प्रेस देखील या खेळाडूने देखील या स्पर्धेमध्ये भरपूर केलाय आणि अष्टपैलूची कामगिरी आपल्या संघासाठी सातत्याने करत असतो। यावेळेस उडवला बॉल विकेट करायचा प्रयत्न डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक फटका फसलाय आणि कॅच देखील पकडलाय। व्हॉट अ कॉट पहिला गडी बाद होतो बॅटिंग करत असताना तलवाडी संघाचा गणेश बॅक टू द डगआउट। नरेश दादा आपण देखील या सुप्रसिद्ध रील स्टार आहेत त्या देखील या ठिकाणी मॅचचा आणि या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलेत आणि त्यांचं देखील मोस्ट वेलकम आहे या स्पर्धेमध्ये। चांगला इथे विकेट या ठिकाणी जजमेंट आपण प्रथमेश देसले या नावाची चर्चा देखील करत होतो आणि परिचय देखील सध्याच्या घडीला मैदानामध्ये देतोय। सध्या आपण नक्कीच पाहिलं तर भरपूर चांगली गोलंदाजी भरपूर चांगली फलंदाजी सातत्याने या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळत असते। आतापर्यंत देखील भरपूर चांगली आहे इथे गोलंदाजी करतोय षटक क्रमांक 1 मध्ये स्वतःला या ठिकाणी सिद्ध करतोय कारण की फायनलची मॅच आहे भरपूर प्रेशर देखील आहे परंतु माइंड सेट केला आहे आणि त्याच अनुषंगाने ते गोलंदाजी देखील करतोय। ऑन साइडला बोलवला डीप मध्ये फॉरवर्ड केले बॉलला खाली क्षेत्र वाकड एरिया शोधले आणि त्यावर प्रहार केलाय बॉलला थेट पाठवून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय संघर्षाचा एल्गार फुंकणारा 4 चौकार। अजून जर 2 चौकार मध्ये बॅटर योगेशच्या बॅटमधून आलं तर सन्माननीय आदरणीय मानवली गावचे विद्यमान सरपंच नामदेवजी कडब यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज ऑन झालाय। पुन्हा डाऊन साइडला पुल करायचा प्रयत्न फटका फसला मिस्टर मिक्स्टो कॅचची संधीचं सोनं करावं लागेल। ओहो आज सोडला की मॅच सोडला एफर्ट भरपूर चांगले पाहायला मिळाले होते परंतु जीवाच्या आतंकाने या ठिकाणी प्रयत्न करावे लागते। प्रयत्नात परमेश्वर आणि प्रयत्नात तगडे असले तर नशिबाला देखील आपल्या समोर झुकावं लागतं वाकावं लागतं आणि या ठिकाणी हे प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील। कॅचेस इन द मॅचेस सातत्याने क्रिकेटमध्ये चांगलं जातं परंतु त्या चुका तुमच्याकडनं सातत्याने होत असेल ते कुठेतरी खडतर प्रवास देखील करताना आता फिल्डिंग करत असताना LG ग्रुप साज या संघाला पाहतोय। शेवटचा बॉल प्रथमेश देसले बॉलिंग मार्कवर शेवटचा बॉल चांगला बॉल लेन बॉल गुडला स्पॉट मध्ये पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ घेतोय बॉल थेट जाऊन विसरतो विकेट किपरच्या हातामध्ये। आज अनुषंगाने पाहिलं तर पाहता एका ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला। एका ओव्हर मध्ये तब्बल धावफलकावरती धावसंख्या 9 या आकड्यावर जाऊन पोहोचले। मागील मॅच मध्ये काय बॅटिंग केली होती जी मात्र रोशनने परंतु रोशन नावाचा वादळ अद्याप मैदानामध्ये आहे हे देखील विसरून चालणार नाही। LG ग्रुप साज या संघाला धावसंख्या 9 या आकड्यावर। चला विलंब करू नका कारण की यानंतर आपल्याला बक्षीस वितरण समारंभ देखील करायचा आहे याची देखील आपण नोंद घ्या। आज खऱ्या अर्थाने नक्कीच भरपूर चांगली मॅच रंगत आहे। या स्पर्धेमध्ये तब्बल 32 संघाने स्वप्न पाहिले होते परंतु 32 संघामध्ये 2 स्वप्नांचं
दोन संघांचं स्वप्न या ठिकाणी साकार झाले आहे. एका साईडला LG ग्रुप 7 संघ त्यांच्या विपक्ष तलेवाडी या संघाला पाहतोय नाक्षमध्ये आणि भरपूर चांगले मॅच देखील या ठिकाणी रंगताना पाहतोय. दोन संघ ताकदवर संघ आहेत, परंतु आता मॅच मध्ये घडेल काय? संघर्ष आणि मेहनत देखील भरपूर घ्यावी लागेल मॅच मध्ये. षटक क्रमांक 2 मध्ये कपिल शेंडे. जेव्हा मात्र टीम संकटात असते तेव्हा एकच नाव LG ग्रुप 7 या संघाला आठवत असतं, त्याचं नाव म्हणजे कपिल शेंडे. बॉलिंग मार्कवर जेव्हा ते षटक क्रमांक 2 मध्ये आलाय. सन्माननीय युवा उद्योजक अजितदादा कडवा यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयाचं धनादेश लाभले आणि त्यांचं देखील मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. भरपूर आशीर्वाद या स्पर्धेला देखील आपण गेले 4 दिवस पाहतोय. भरपूर मान्यवरांची मांदियाळी देखील पाहतोय. हे आयोजकांचं प्रेम आहे आणि सध्या आपण पुन्हा एकदा मॅच कडे वळतोय. कपिल शेंडे बॉलिंग मार्कवर ऑन साइडला पुल करायचा प्रयत्न, शॉर्ट टर्म पुल करायचा प्रयत्न केला होता. डीप मध्ये फॉरवर्ड केल्या बॉलला. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जाईल आणि नो डाऊट दुसऱ्या धावेचा प्रयत्नामध्ये देखील यश प्राप्त होताना आपण बॅटर रोशन आणि योगेशला पाहतोय. मागील मॅचचा हिरो रोशन अद्याप मैदानामध्ये आहे. क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने सांगलं जातं भविष्यकाल आणि भूतकाळाला महत्व दिलं जात नाही. वर्तमान काळावर तुम्हाला फोकस करावा लागेल. मागील मॅच मध्ये हिरो होतात, परंतु या मॅच मध्ये चोखरित्या कामगिरी करावी लागेल. फायनल मॅच मध्ये आपण खेळत आहोत आणि भरपूर चांगला खेळ या ठिकाणी करावा लागेल. योगेश या खेळाडूवर भरपूर अपेक्षा देखील असतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा मोह या ठिकाणी अवरला नाहीये आणि तो देखील जीवाच्या आतंकाने या ठिकाणी पळून पूर्ण करताना आपण पाहिलं आहे. आदरणीय जगनदादा गागस साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. मानुलीकर चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा देखणा 16 पर्व पहिल्यामध्ये ही एक दमदार स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत. पर्व पहिल्यामध्ये इतकं दमदार आयोजन जर पाहतो तर येणाऱ्या कालखंडामध्ये देखील भरपूर उंचीवर ही स्पर्धा जाईल यात काही शंका नाही. 13 धाबा टीमचा स्कोर कार्डवर. चला विनंती असे विलंब करू नका. कपिल शेंडे बॉलिंग मार्कवर जर आपण नक्कीच उल्लेख देखील केला होता की कपिल शेंडे हा नावाची चर्चा सातत्याने साजे संघासाठी भरपूर काही देऊन गेले. रिवर्सचा अस्त्र बाहेर काढायचं होतं, परंतु बाटाने बॉलचं कनेक्शन नाही आहे. मागील मॅच मध्ये रोशन याने जबरदस्त फटकेबाजी केली होती, परंतु त्याला रोखून ठेवायचं काम या मॅच मध्ये केलं आहे कपिल शेंडे या गोलंदाजाने. मोठा फटका येत नाही. आता चिंतेची बाब देखील या ठिकाणी बनली असेल. 2 मिनिटं सामना थांबवा पंच. खेळाडू कक्षाच्या समोर जे प्रेक्षक बसले त्यांना सर्वांना विनंती असेल खेळाडू कक्षामध्ये खेळाडू बसतील आणि प्रेक्षकांना विनंती असेल तुम्ही खेळाडू कक्षाच्या बाहेर या. तुम्हाला मंचावर या, भरपूर जागा आहे. भरपूर जागा या ठिकाणी उपलब्ध आहे. मंचावर या. आपल्या सहर्ष स्वागत देखील आहे. यथोचित मान सन्मान देखील केला जाईल आपला, परंतु खेळाडू कक्षामध्ये बसू नका. धन्यवाद. प्रेक्षक वर्ग मायबाप वर्ग प्रेक्षकांशिवाय शोभा नाही, परंतु थोडस आम्हाला देखील तुम्ही सहकार्य करा अशी तुम्हाला विनंती करतो. पुन्हा एकदा जातो मॅच कडे. रोशन आणि त्याच्या सोबतीला योगेश हा मॅच मध्ये संघर्ष करतोय. बागफुटवर आहे तो मात्र तलेवाडी संघ. मागील मॅच मध्ये काय फलंदाजी केली होती, परंतु आता नतमस्तक होताना LG ग्रुप साजे या संघासमोर. ऑन साइडला पूल 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 अँड सक्सेसफुल बिग हिट. बॉलला थेट पाठवून दिलाय. लोंगा क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक ठेवणारा एबन कोलेडीचा ब्रँडेड षटकार. आणखीन जर 2 षटकार आले तर नामदेवजी कडब यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज देखील ऑन झालंय. रोशनसाठी संधी असेल, रोशनसाठी संधी आणि संधीचं सोनं देखील करताना रोशनला आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं आहे. नेक्स्ट बॉल, शेबटचा बॉल ऑन साइडला पूल अँड सक्सेसफुल. बॉलला थेट पाठवून दिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या पलीकडे रोशन कडाली या नावाचा परिचय फायनल मॅच मध्ये देखील देतोय. ठोकलाय लागोपाठचा दुसरा भव्य षटकार.
रिप्ले मध्ये देखील पाहतोय काय जबरदस्त टायमिंग होतं, प्रॉपर कनेक्शन आणि बॉलला थेट पाठवून दिल्या सीमा रेषा पलीकडे. वाट बॅटिंग रोशन कडाली या नावाची चर्चा आपण नक्कीच उल्लेख देखील करत होतो आणि पुन्हा एकदा परिचय देतोय नावाचं. धावसंख्या 25 या आकड्यावर, अजूनही 2 षटके या ठिकाणी म्हणजे 12 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील. योगेश योगी अर्थात उर्फ योगी म्हणून त्याची ओळख सध्या मोठा आहे. या ठिकाणी टार्गेट सेट करावा लागेल. शेवटच्या 2 बॉलवर गोड करणारी सुरुवात म्हणायला हरकत नाही, कारण की 2 फटके मोठाले फटके जे मात्र रोशनच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले. आणि आता सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये सिच्युएशन मध्ये पाहायला मिळते तलिबाड या संघाची. षटक क्रमांक 3. आता थोडं पुन्हा एकदा संकट आणि संकट ओढावताना देखील आपण LG ग्रुप साथे या संघावर पाहतोय, कारण की खेळपट्टीचा जर विचार केला तर भरपूर अनुभव देखील तलिबाड या संघाला आहे. भरपूर चांगली गोलंदाजी देखील तलिबाड या संघाकडे आहे. एखादा 50+ टार्गेट या ठिकाणी सेट झाला तर LG ग्रुप साजे संघाला देखील जड जाऊ शकतो हा मॅच मध्ये. चला विलंब करू नका. षटक क्रमांक 3. आता रवी बॉलिंग मार्कवर, याला मात्र इन्व्हाइट केलं जातात नाही. रवीच्या माध्यमात आता इथे कमबॅक करण्यासाठी इन्व्हाइट केलं जात आहे. 5 रन दिलं गेलंय रवी या गोलंदाजाला, विश्वास संपादित केलं जात आहे. रविवार यावेळेस ऑन साईडला फटका खेळायचा होता, थोडं विकेट किपरचं जजमेंट खराब पाहायला मिळतंय. तोपर्यंत एक सिक्की सिंगल, एका सिक्की सिंगलच्या मदतीने धावसंख्या ती मात्र पुढे सरकते, कारण की ठाऊक आहे योगीच्या बॅटमधनं हवेत असे बॅटिंग पाहायला मिळत नाहीये, परंतु रोशनच्या बॅटमध्ये चांगले फटके पाहायला मिळतात. तर रोशनला स्ट्राईकवर आणायचं काम या मॅच मध्ये करताना आपण योगीला पाहतोय. हे कमबॅक, हे समतोल आणि हे ताळमेळ खूप महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये, कारण की एक गाव एक संघ, एक गाव एक क्रिकेट, एक स्पर्धा आपण जेव्हा खेळत असतो तेव्हा संजय गुरुजी घागस यांच्याकडनं एका षटकासाठी रोशनसाठी या बॉलवर जर षटकार ठोकला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणि नामदेवजी कडवे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज. पुन्हा एकदा पूल पूल बिग हिट. ओहो घडलंय काय, वॉट अ कॉट, खेचून आणलाय हा कॅच. ओहो एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही मित्रांनो. कॅच आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. प्रथमेश देसले काय कॅच पकडलाय, हा कॅच पकडलाय की मॅच पकडलाय, कारण की कॅच महत्वाची होती रोशन या खेळाडूची. आणि या कॅच साठी देखील आता कॅश प्राइज ऑन झालंय. नरेश दादा यांच्याकडनं तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राइज. सुप्रसिद्ध रील स्टार आहेत आणि आता खेळाडूचा खेळ आवडलाय. प्रथमेश देसलेची कॅच आवडले आणि तब्बल त्यांच्याकडनं देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज ऑन झालंय. आणि या कॅचसाठी तब्बल योगेश दादा सासे यांच्याकडनं देखील तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राइज ऑन झालंय. काय कॅच पकडलाय, कॅचेस विन द मॅचेस सातत्याने क्रिकेटमध्ये सांगलं जातं आणि ती परंपरा जोपासताना आपण प्रथमेश देसलेच्या माध्यमातून पाहिलं आहे. आदरणीय अरुणदादा कडवसर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. आणखीन एक जेल पकडला जातोय मित्रांनो. फिल्डिंग आवडत असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त साजे संघ या ठिकाणी एफर्ट देते. सातत्याने चांगला खेळ त्यांचा देखील पाहायला मिळत असतो आणि आज मसा परिसर क्रिकेट मध्ये देखील चांगला खेळ करत आहेत. रवी दादा म्हणजेच रवी देसले यांच्यासाठी देखील आता कॅश प्राइज ऑन झाले. ATM खुलं झाले. दानशूर व्यक्तिमत्व या मुख्य मंचावर देखील आहेत. आदरणीय मुख्य मंचावरती महेश दादा पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकडनं तब्बल विकेट साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि योगेश दादा सासे यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज. त्यावेळेस या ठिकाणी नक्कीच ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता, परंतु चांगला बॉल, लेंथ बॉल, अगदी कटर बॉलचा वापर करतोय, बोट फिरवतोय गोलंदाज रवी. कौतुक करायला हरकत नाहीये. सध्या आपण पाहिलं तर डॉट बॉल आलाय. आदरणीय हरिचंद्र म्हाडसे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील यथोचित मान सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत.
आणि विनंती असेल दादा आपला मान सन्मान या ठिकाणी स्वीकार करा. अमोलजी कडव यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत. या अमोल दादा. पुढील बॉल यावेळेस पुन्हा एकदा अगदी खोळ्यात बॉल होता, उड्यात टाकला होता, परंतु पंचांनी या ठिकाणी विकेट ग्राह्य दिले. बोट आकाशाकडे केले आहे, विकेटचं पतन. एलजी ग्रुप साजय संघ, परंतु षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा बाकफुटवर आपण तलवाडी या संघाला पाहतोय. हे असतं फायनलचं प्रेशर, हे असतं फायनल मॅच, आणि फायनल मॅच कशी असावी याचं चोख प्रत्युत्तर आणि चोख उदाहरण देताना देखील या दोन संघांना पाहतोय. धावसंख्या 26 या आकड्यावर षटक क्रमांक 3 मध्ये रवी चांगली गोलंदाजी करतोय. चांगला संघर्ष, कलात्मक गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. आदरणीय महेंद्र दादा गिवले या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. षटक क्रमांक 3 बॉलिंग मार्कवर गोलंदाज रवी. भरपूर कॅश प्राइज देखील ऑन झालं होतं, परंतु 3 विकेट या ठिकाणी प्राप्त केल्या आहेत रवीने देखील. स्टील वन टू गो, शेवटचा बॉल. ओहो, अगदी विचार केला तर व्हाईट बॉल. पंचांनी व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केलाय. व्हाईट बॉलच्या साहाय्याने धावफलक एक्स्ट्राच्या स्वरूपात पुढे सरकते. धावसंख्या 27 या आकड्यावर. एखादा 35 ते 40 प्लस या ठिकाणी टार्गेट सेट करावा लागेल, कारण की भरपूर ताकदीची बॅटिंग देखील आपण एलजी ग्रुप साधा या संघावर पाहतो. यावेळेस या ठिकाणी विकेट किपरचं जजमेंट भरपूर चांगलं येते, परंतु टीव्ही अंपायरची मदत या ठिकाणी घेतली जाईल. काय घडले, काय बिघडलंय हा देखील मोठा प्रश्न असेल. आदरणीय निवृत्ती दादा कडव यांचं देखील मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. या दादा आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. OUT आउट. महेश दादा पवार यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. आदरणीय महेश पवार यांचं यथोचित मान सन्मान. दादा विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मान सन्मान करा महेश दादा पवार साहेबांचं. माईची उपदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचे गोड आठवण देऊन महेश दादा पवार यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. तसेच सन्माननीय आदरणीय जगनदादा पवार यांचं देखील सन्माननीय आदरणीय जगनदादा घागस यांचं देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. या सर आपलं देखील मान सन्मान या ठिकाणी स्वीकार करा. सचिन दादा यांच्या शुभ हस्ते आपण जगनदादा घागस यांचं देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत. धन्यवाद. तसेच आदरणीय अमोल कापडी यांचं देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. या सर आपलं देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी स्वीकार करा. करणदादा करण कडव यांच्या शुभ हस्ते आपण अमोलदादा कापडी यांचं देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी स्वीकार संपन्न करत आहोत. तुकाराम दादा खोडका सर, आपणास विनंती असेल आपण देखील या मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. तसेच रील स्टार सुप्रसिद्ध नरेश दादा पष्टे यांचं देखील आपण यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत. या दादा आपलं देखील या ठिकाणी या मान सन्मान स्वीकार करा. सुप्रसिद्ध रील स्टार आहेत मुरबाड तालुक्यातील नरेश दादा पष्टे यांचा देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. तोपर्यंत आपण तुर्तास मॅच कडे जातोय, कारण की मॅच महत्वाची आहे, फायनल मॅच आहे, याकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे. धावसंख्या 27 या आकड्यावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर लहू गायकर
बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉल फटका बसला, मिस्टामिक स्ट्रोक, झेलबादची संधी आणि संधीचं केलंय सोनं. व्हॉट अ सेलिब्रेशन, काय सेलिब्रेशन करत आहेत, कारण की फायनल मॅच आहे आणि आम्ही स्वप्न पाहिले, आम्हाला स्वप्न पूर्ण करायचं आहे हे देखील सांगून देताना लहुदाचा काय केला पाहतोय. पहिल्या बॉलवर घेतले विकेट. धन्यवाद. तसेच सन्माननीय आदरणीय तुकाराम दादा खोडका यांचा देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. या दादा आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मान सन्मान या ठिकाणी तुकाराम दादा खोडका साहेबांचं करा. खऱ्या अर्थाने भरपूर चांगली मॅच या ठिकाणी रंगत आहे, फायनल मॅच आहे, परंतु प्रेक्षक वर्ग देखील आमच्या सोबत भरपूर जॉईंट असतील आणि त्यांचं देखील आम्ही थोडी दिलगिरी व्यक्त करतो, कारण की मान्यवर या ठिकाणी भरपूर उपस्थित आहेत आणि प्रत्येक मान्यवरांचं यथोचित मान सन्मान करणं तितकंच महत्त्वाचं असतं. त्याच अनुषंगाने थोडी दिलगिरी तुमची देखील आम्ही व्यक्त करतो. धावसंख्या 27 या आकड्यावर 6 विकेटच्या मोबदला पहिल्या बॉलवर या ठिकाणी विकेट प्राप्त केली लहू गायकरने. काय गोलंदाजी, स्वतः कॅप्टन आहे, स्वतः संघ नायक आहे, संघ मालक देखील आहेत आणि स्वतःच्या खांद्यावर या ठिकाणी विश्वास ठेवला आहे, स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवला आहे आणि पहिल्या बॉलवर या ठिकाणी विकेट प्राप्त केली आहे. वाटतं बॉलिंग चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाहीये. अजूनही 5 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील. यशवंत या खेळाडूवर देखील भरपूर अपेक्षा असते, कारण की 5 बॉलमध्ये एखादा मोठा टार्गेट या ठिकाणी सेट होईल का, आता हा देखील मोठा प्रश्न पडला असेल. चला विलंब देखील करू नका. लहू गायकर बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 4 मध्ये याला पाहतोय. ओहो, पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, गुडला स्पॉट मध्ये पडल्यानंतर टेक ऑफ घेतोय बॉल, बॉल थेट जाऊन दिसतोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आला, एक डॉट बॉल. सध्या चिंतेची बाब बनली असे खेळाडू कक्षामध्ये, प्रेक्षक देखील थोडा नाखुश असतील जे मात्र तल्लेवडे या संघाचे. नेक्स्ट बॉल असेल लहू गायकर. ओहो, पुन्हा एकदा त्याच पद्धतीने ते बॉल आणि लाईन इथे शोधले, त्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना लहू दादा गायकरला पाहतोय. आणखीन एकाला डॉट बॉल. सध्या त्याकडे प्रश्न पडला असेल, या ठिकाणी चेक केला जाईल. 1 बाउंसचा कॉल देखील पंचांनी प्रथम दिला होता आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी चेक केला जातोय. काय घडले, काय बिघडलंय, मनामध्ये काक्ष देखील भरपूर असेल. माऊली इव्हेंट्स यांचं देखील कौतुक करायला हरकत नाही. गेले 4 दिवस यांच्या माध्यमातून क्लिअरिटी, क्वालिटी सातत्याने आपण पाहत असतो आणि आज देखील भरपूर चांगली क्लिअरिटी आणि क्वालिटी ज्यांच्या माध्यमातून पाहतोय. एक्स्ट्रा बाउन्स असेल, 1 बाउन्सचा कॉल प्रथम दिला होता आणि हा देखील एक्स्ट्रा बाउन्स असेल. त्याच अनुषंगाने हा नो बॉल तिसऱ्या पंचाने घोषित केलाय. संधी असेल, सुवर्ण संधीचं या ठिकाणी सोनं करावा लागेल. उघडा डोले पाहण्यात येणारा चेंडू असेल, फ्री हिट यशवंत याच्यासाठी आता सुवर्ण संधी बनले. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये अडवेल. चला जास्तीचा विलंब देखील करू नका, कारण की अजून एक इनिंग आपल्याला कव्हर करायची आहे. नेक्स्ट बॉल लहू गायकर. चांगली मॅच, भरपूर सपोर्टर देखील आले दोन्ही टीमचे, भरपूर प्रेक्षक वर्ग देखील आमच्या सोबत जॉईंट आहेत आणि या सर्वांचं करूया मोस्ट वेलकम. फायनलचा थरार यावेळी बॅटच्या टोला ब्रश झालाय, त्यानंतर बॉल पाठीमागे चालला. चेस मोठी असेल, दुसऱ्या धावचा प्रयत्न देखील केला जाईल आणि जिबाच्या हातांकडे या ठिकाणी येथे प्रयत्न केले जातात. आज आम्हाला आमच्या गावासाठी लढायची आहे आणि त्याच पद्धतीची कामगिरी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या ठिकाणी करताना या खेळाडूंना पाहतोय. फायनल मॅच आहे, प्रत्येक गावाने स्वप्न पाहिले होते. 32 संघ अक्षमध्ये या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिले, परंतु 30 संघ या स्पर्धेच्या बाहेर जाताना देखील पाहिले आहेत. 2 संघांचे स्वप्न इथे साकार होते फायनल मॅच मध्ये खेळण्याचं आणि आपल्या गावाच्या नावाचा डंका, बीजाचा झेंडा या ठिकाणी गाडण्यासाठी संघर्षाचा एल्गार फुंकणारा जे मात्र दोन्ही टीमला सध्या पाहतोय. नेक्स्ट बॉल लहू गायकर. ओहो, यावेळेस चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल, लेन बॉल, कटर बॉल, सातत्याने चांगलं बोट फिरवतोय लहू गायकर. इथे भरपूर चांगली गोलंदाजी देखील करतोय. आता मात्र नक्की संकटाच्या छायेत बॅटिंग करत असताना तलिवडे या संघाला मॅच मध्ये पाहतोय. कमबॅक करावा लागेल. 2 बॉल असतील अजूनही शिल्लक. ओहो, पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईल फटका खेळलाय, बॉल पाठीमागे चालला, मिस्ड फील्ड. मात्र बाळा मिळते. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न केला जाईल, हो की नाही आणि दुसऱ्या धावेच्या मोहामध्ये या ठिकाणी अडकला जातो बॅटर. विकेट सॅक्रिफाईस करावी लागते.
बॅटर निलेशला. धावसंख्या 31 या आकड्यावर शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक असेल. लहू गायकरची गोलंदाजी देखील भरपूर चांगली पाहायला मिळाली आहे. आणि या मॅचचं टर्निंग पॉईंट जर आपण पाहिलं तर प्रथमेश देसलेने पकडलेला कॅच, कोण विसरेल तो कॅच. आणि त्यानंतर पुन्हा एकदा बागफुटवर येताना आपण तलीवाडी या संघाला पाहिलं. जय मल्हार स्पोर्ट्स आयोजित मांडुलकर चषक 2026. चला शेवटचा बॉल असेल फर्स्ट इनिंग मधलं. दिवस क्रमांक शेवटचा अंतिम दिवसामध्ये आपल्यासोबत नक्कीच 2 दिवस ज्यांचा आवाज आपण ऐकला म्हणजेच मनोजजी कारबे सर, तसेच पहिल्या दिवसामध्ये निखिलजी ठोंबरे सरांचा देखील आपण या स्पर्धेमध्ये आवाज ऐकला. दुसऱ्या दिवसामध्ये अभयजी खुने सरांचा देखील आपण आवाज ऐकला. चांगली समालोचनची साथ आम्हाला देखील गेले 4 दिवस वेगवेगळ्या समालोचकांनी दिली. त्यांचं देखील मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. आणि मला या ठिकाणी 4 दिवस समालोचन करण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचा देखील मी मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. जय मल्हार स्पोर्ट्स आयोजित मांडुलकर चषक 2026चा हा देखणा सोहळा पर्व पहिल्यामध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करत होतो. आणि भरपूर चांगली स्पर्धा आपल्या भेटीला येत आहे. आणि या येणाऱ्या कालखंडामध्ये देखील ही स्पर्धा एक वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न सन्माननीय आदरणीय नामदेवजी कडव साहेब आणि त्यांच्या सोबतीला आपण ज्ञानेश्वर कडव आणि त्यांची संपूर्ण टीमला नक्की खूप सारा शुभेच्छा देऊयात पुढील वाटचालीसाठी. सध्या आपण नक्कीच षटक क्रमांक 4 मध्ये धावसंख्या जी मात्र बॅटिंग करत असताना तलवड्या संघाची जी मात्र 33 या आकड्यावर जाऊन पोहोचले आणि जिंकण्यासाठी 34 धाब्यांची आवश्यकता असेल. आणि सध्या मी थांबतो या स्पर्धेतून, फक्त तुम्ही थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा जय मल्हार स्पोर्ट्स आयोजित मांडुलकर चषक 2026. आणि फायनलचा हा थरार, फायनलचा हा सोहळा, क्रिकेटचा हा दैदिप्यमान आणि देखणा सोहळा पाहायला विसरू नका मित्रांनो. आदरणीय सन्माननीय रमेशजी देसले सर, आपणास देखील विनंती असेल आपण देखील या मुख्य मंचावर आणि जसे दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन, तिथे जोडले जातील टिटवाला चे एक नामांकित समालोचक म्हणून त्यांची ओळख सातत्याने मुरबाड विभागात त्यांची उपस्थिती आणि त्यांचा आवाज घुमत असतो असे मंत्रमुग्ध करून टाकणारे लेजंड समालोचक मनोजजी कारबे सरांकडे जाऊयात. अजय संघाचा कोणताही बॅटर या ठिकाणी षटकार ठोकत असेल तर प्रत्येक षटकारासाठी महेश दादा पवार यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज ऑन झालंय. थँक्यू सो मच. हॅलो हॅलो धन्यवाद. थँक्यू सो मच आदरणीय समालोचक, एक उभरते कॉमेंटेटर आपण ज्यांना ऐकलं, कुमार बाबरे सर. सलामीचे फलंदाज पाठवा आणि आपण आभार व्यक्त करूया मैदानाचं सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलं आपल्याला, ते सन्माननीय श्री वाल्मिकजी मुके साहेब आणि सन्माननीय संतोषजी मुके साहेब, ज्यांनी अनेक स्पर्धांमध्ये मैदान आपल्याला खुलं केलं, त्यांचे सुद्धा शतकोटी आभार. सन्माननीय गुरुनाथजी देसले साहेबांकडून बक्षीस आले. जर साजे संघाने सामना जिंकला तर तब्बल 1000 कॅश प्राइज फ्रॉम गुरुनाथजी देसले साहेब. उपस्थित सर्व प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं हार्दिक स्वागत. आणि ऑनलाईन प्रेक्षक जे जोडले गेलेत माऊली इव्हेंट्सच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा मी करतो ह्या फायनलमध्ये मनस्वी स्वागत. हर सर जा झुक जाए वही मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वारा होता है, हर नदी जा समा जाए वही समंदर होता है, जीवन की कर्म भूमि में युद्ध तो भरपूर है
लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है। कौन बनेगा सिकंदर? जो जीतेगा वही बनेगा सिकंदर। प्रेक्षको आवाज द्या, कोण चॅम्पियन असेल? तलेवाडी, आवाज द्या, तलेवाडीचे कोण कोण आहेत? चॅम्पियन कोण बना, तलेवाडी की साजई? आवाज द्या, आवाज। 4 दिवस तुम्ही सामने पाहतायत ना, चॅम्पियन कोण बनेल? परंतु आमच्याकडून दोन्ही संघांना समसमान शुभेच्छा। सन्माननीय प्रवीणजी घोरट सरांचं आगमन झाले। प्रवीणजी घोरट सर, आपलं हार्दिक स्वागत, या वेलकम, सुस्वागतम। दरम्यान जगनदादा घागस साहेबांकडून बक्षीस आले आणि इथे मात्र हा थरार, हा फायनलचा महासंग्राम सुरू झालाय। पहिल्या चेंडूमध्ये येतोय हा चौकार। जगनदादा घागस साहेबांकडून मंडळाला 1111 रुपयाचं सडल हाताने मदत आले। टाळ्या वाजवा साहेबांसाठी, आपण त्यांचे आभार व्यक्त करतोय। परत तिथे प्रथमेशने प्रथम तुला वंदितो आणि सर्वांनी त्याला वंदन केलं की कमॉन प्रथेश, कमॉन प्रथमेश देसले, तुमचे फटके आम्हाला दिसले आणि देसलेचे फटके आता आपल्याला दिसतीलच। त्यांनी फटकाराने चटका दिलाय आणि फायनलचा आगाज केलाय 4 धावांनी। सन्माननीय गुरुनाथजी देसले आणि अंकुजी गायकर साहेब, आपण या सहजाईचे आपल्याला सरपंच साहेब बोलवत आहेत। वेलकम। शॉट ऑफ लेन पूल केलाय, पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल। पंच सांगतील हा चेंडू झालाय चौकारासाठी गोल। हो नक्कीच साजईचे लहुजी गायकर, परंतु इथे जय मल्ला ग्रुपची स्पर्धा आपण अनुभवत आहे। मानवलीकर चषक 2026 ही स्पर्धा, सन्माननीय आमचे सरपंच साहेब नामदेवजी कडवे साहेबांची स्पर्धा आणि स्पर्धेला अक्षरशः पूर्ण जगभरातून भरभरून प्रेम मिळालं। कशी स्पर्धा पाहिजे? अशी स्पर्धा पाहिजे क्रिकेटची। हा ड्राव केलाय, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक इट इज इन द स्पेक्टाकल। आय वॉज हेल टेकन ऑल्सो। विघ्नेश घागस या, आपण विघ्नेश आगविले, आपण या पटकन। आग लावली बॅट्समननी आणि आगविलेने झेल टिपलाय, तिथे तो आयवाज हेल, पण तो इथे फलंदाजाने ठोकला हा षटकार। साठी 34चं टार्गेट दिलंय चॅम्पियन पद पटकावण्यासाठी। साजेसाठी बॅकफुटला गेला, जागा पण फोर्स केला, तिथे झेल टिपलाय मिड विकेटला, मस्त झेल टिपलाय। सामन्यामध्ये नजाकत निर्माण झाली आहे, ट्विस्ट निर्माण झाले, मॅच जिवंत झाले, फायटिंग इथे ऑन आहे मित्रांनो। विकेटचं पतन झेल जर टिपला तर पुन्हा एकदा तुम्हाला 101 रुपयाचं कॅश प्राइज आहे। घागस नाही जिंकला, पोहतो इथे मात्र सामना कोण जिंकेल? टीट फॉर टॅट, जसं जसं प्रत्युत्तर दिलं जाते, तुम शेर हो तो हम सवा शेर है। साजय विरुद्ध या ठिकाणी पाहतो आपण हा फायनलचा मुकाबला सुरू असताना जबरदस्त मॅच। फायनल कशी असावी ती अशी असावी, तलेवाडी साजई। क्रिकेटची स्पर्धा सजणारी साजणारी पाहतो आपण, प्रत्येकाला आवडणारी स्पर्धा पाहतो आपण या जय हनुमान क्रीडांगण शिरवलीच्या या मैदानामध्ये। आणि मैदानाचे आमचे जनक मुकेश साहेबांचा आशीर्वाद, त्यांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो की तुमच्या कृपा आशीर्वादाने आम्ही भली मोठी स्पर्धा इथे पेश करतोय वेळोवेळी। पावलांचा वापर करून मोठा फटकामाचा नाद इथे फसला गेला आणि पंचांनी हा लीगल चेंडू घोषित केलाय। मंदारजी राणे सर, स्वेलेक पंच बुटेरे सर, तिसरे पंच कमलाकरजी भोईर सर, सर्वांची उत्कृष्ट मदत आणि आमचे स्कोरर आम्हाला सांगतायत धावसंख्या 14 वरती 1 गडी बाद। इथे इथे टोललाय, बॅटच्या पुढच्या टोला हा पूल झालाय आणि पॉवरफुल होत असताना प्रेक्षकांमध्ये जल्लोषपूर्ण स्वागत या चौकाराचं।
गाणी लावलं की वाघाचा रुबाब आणि वाघाचं काली ज्याच्याकडे आता असलेल्या सामन्यामध्ये तोच हे चॅम्पियन पद पटकावणार आहे. धावसंख्या 18 व 1 गडी बाद. हवे झेप घ्यायची असेल तर पक्षासारखी ताकद हवी. दरीमध्ये उडी मारायची असेल तर आकाश एवढं धाडस हवं. पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशासारखी कला हवी. आणि खरं साम्राज्य निर्माण करायचं असेल तर शिवबाचंच काळी जावं. चॅम्पियन पद पटकण्यासाठी सुद्धा इथे तुम्हाला त्याच काळीजाने त्या वाघाच्या दहाडाने तुम्हाला इथे फाड फोडायचं आहे. पहाड जो फोडेल तो इथे दहाड करेल आणि जल्लोष होणार आहे चॅम्पियन बनण्याचा. नवीन षटक सुरू करते गोलंदाज. शॉट ऑफ लाईन चेंडू खाली ठेवलाय. सुंदर अगदी नियंत्रण. असं वाटलं की चेंडू लुझर वन आहे. छोटा चेंडू आहे, पण तो नाही, हा रोशन आहे. तो चेंडूला छोटा ठेवून मोठा करू शकतो, त्याची ती कर्तबगारी आहे. धावसंख्या 18 1 गडी बाद. 34चं टार्गेट सेट केले. 17 चेंडू शिल्लक आहेत आता. आपण पाहतो आपल्या स्क्रीनवरती माऊली लाईव्हच्या वतीने. पावलाचा वापर केला. मस्त टायमिंग आहे. इट्स अ फ्लॅट स्ट्रोक फॉर द सिक्सर. वाव, व्हॉट अ स्ट्रोक. पुरेपूर परफेक्टली बॉटम हँडचा वापर. पावलांचा प्रॉपरली तालमेल बघितला आणि तालमेल आधी सूर तालामध्ये हा ठोकलेला षटकार कपिलच्या बॅटमधून. ही ललकार आहे, हा हाकार आहे, हा जल्लोष आहे या फायनलचा, मानुलिका चषकाचा. उत्कृष्ट सामना होत असताना उत्कृष्ट स्पर्धेमध्ये, सर्वोत्कृष्ट स्पर्धेमध्ये ह्या स्पर्धेची गणना नक्कीच केली जाणार. त्यासाठी प्रेक्षकांचा सिंहाचा वाटा. प्रेक्षक तुम्हाला आम्ही विसरू शकणार नाहीये. परंतु या सामन्यामध्ये कोण कोणाला विसरेल आणि कोणाची आठवण होणार, इथे आठवणीत राहणारा चेंडू टाकलाय. षटकारानंतर मस्त उत्तर दिले गोलंदाजाने. फ्लायटेड डिलिव्हरी, रायझिंग डिलिव्हरी, काना जवळून गेला. धावसंख्या 24 असताना 1 गडी बाद. 10 धावांची गरज, 15 चेंडू शिल्लक आहेत. अजून सुद्धा काय मिराकल बॉलिंग जर केली तले वाढीने तरी सुद्धा सामन्यामध्ये परत येऊ शकतो. परंतु सामना 60-40 झालाय. 60% गेला तो साजेईकडे. तो कुठे चेंडू जातोय, साजेईकडे जातोय की मशाकडे की प्रेक्षकांमध्ये. हा बिगी मायटी ब्लो, उत्तुंग टोला, मिळाला 6 धावांचा वजा टोला, षटकार. धन्यवाद धन्यवाद. साजई संघाने 2 दिवस हाच अभ्यास केला की आपला समोरचा जो संघ येईल त्या संघातील प्रत्येक खेळाडूचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आधीच्या इनिंग मध्ये अभ्यासपूर्ण बॉलिंग केली आणि थांबवलं 33 वरती. अंकुजी देसाई साहेबांकडून 5,000 बक्षीस. चाबुक शॉट. ओ माय गॉड, काय फटका होता हा. मॅच विनिंग स्ट्रोक. जल्लोष बघा, मॅच विनिंग स्ट्रोक. चॅम्पियन एल जी ग्रुप साजई झाला चॅम्पियन मालिका चषकाचा. अभिनंदन.